गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझं नाव मिसेस सुषमा सांगले. ध्येय अकॅडमी कडून आपण IM विनरचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे आपण काय करत आहोत. क्लासेस आता आपले चालू झालेले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी तुम्हाला फ्री ऑनलाईन क्लासेस देत आहोत. त्याच्यासाठी कोणतीही आपण फी अलाउड करत नाहीये. तर याच्यामध्ये आज मी तुम्हाला इयत्ता तिसरीचा मराठी विषय आज आपल्याला इथे शिकायचा आहे. तिसरीच्या मराठी विषय म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण ह्याच्यामध्ये जे इंग्लिश मराठी ग्रामर आहे ते आपण काय करायचं आहे, आजच्या क्लास पासून सुरुवात करायची. आता याच्यामध्ये मराठी विषय, इंग्लिश, गणित आणि बुद्धिमत्ता हे आपल्या इयत्ता तिसरीसाठी काय आहेत, हे आपले विषय आहेत. तर आता तिसरी मराठीमध्ये जर आपण बघायचं झालं तर याच्यामध्ये महत्वाचं आहे ग्रामर आहे. मग जे व्याकरण जे आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण पूर्ण पहिल्यांदा व्याकरणचा जो महत्वाचा भाग आहे तो भाग पहिल्यांदा पूर्ण केल्यानंतर आपण ह्याच्यावरचे जे सोपे सोपे घटक असतात ते आपण काय करणार आहोत, त्याच्यावर आपण शिकणार आहोत. तर आपल्या या अकॅडमी कडून आपल्याला अतिशय पुरेपूर मार्गदर्शन, आपले ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन मार्गदर्शन असे भरपूर प्रमाणात तुम्हाला काय होणार आहे, सुविधा हे उपलब्ध आम्ही केलेल्याच आहेत. आणि चांगल्या प्रतीचे आपले क्लास सुद्धा ऑनलाईन होत असतात. त्याच्यामध्ये आजचा हा आपल्याला आजच्या तिसरीच्या मराठीच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे, आज पहिल्यांदा आपल्याला सोपा घटक आपल्यासाठीचा आहे तो म्हणजे शब्दांच्या जाती. तर आता ह्याच्यामध्ये शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला तिसरीला पहिल्यांदा आपल्याला एकूण शब्दांच्या जाती 8 आहेत. पण आपल्याला तिसरीमध्ये आपण आता पहिल्यांदा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आलं लक्षात? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्दांच्या जाती कशाला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये पार्ट्स ऑफ स्पीच. याच्यामध्ये पहिला आहे नाम. मग पहिला प्रश्न आता पहिल्यांदा सांगूया की नाम म्हणजे काय. पहिला आहे शब्दांच्या जातीमध्ये काय आहे, शब्दांच्या जाती. पहिला याच्यामध्ये टाईप आहे तो आहे नाम. ओके, नाम मध्ये आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये, तर नाम म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट वस्तूला, व्यक्तीला दिलेले जे नाव असतं त्या नावाने आपण त्याला ओळखतो, त्याला असे नाम असे आपण म्हणतो. त्याच्यामध्ये एखाद्या स्थळाला दिलेले नाव असेल, काल्पनिक वस्तूला दिलेले नाव असेल, याच्यामध्ये जी जी नावे इन्क्लूड होतात त्याला आपण नाम असे म्हणतो. उदाहरणार्थ आता याच्यामध्ये जर व्याख्या बघायची झाली तर व्याख्येवर सुद्धा आधारित काय करतात, आता नाम देतात. नाम ही काय आहे, तर नाम ही शब्दाची एक जात आहे मराठीमध्ये. म्हणजे प्रश्न कसे असे आपण फिरवून जरी विचारले तरी आपल्याला त्याचा पूर्ण पाया आपल्याला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ शब्दांच्या जातीमध्ये नाम येतं, म्हणजे नाम हा प्रकार कशाचा आहे, शब्दांच्या जातीचा आहे. हा, तर खाली दिलेलं असतं खालीलपैकी शब्दांची जात कोणती, नाम. त्याच्यामध्ये दुसरं काही पण देऊ शकतात, वाक्यप्रचार, म्हणी, परत जोड्या लावा. मग याच्यामध्ये शब्दांच्या जातीमध्ये आपण काय करतो, वाक्यप्रचार येत नाही, म्हणी येत नाही किंवा जोड्या सुद्धा लावत नाही. तर शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला मुख्यतः काय आपल्याला माहिती असतं की नाम हा प्रकार आहे. मग याच्यामध्ये विशिष्ट नाम म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, की एखाद्या व्यक्तीला दिलेले किंवा स्थळाला दिलेले विशिष्ट नाव जे असते त्याला आपण नाम असे म्हणतो. उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण म्हणतो की राज अभ्यास करत आहे. आता पहिली दुसरीला आपल्याला ही कॉमन गोष्ट माहितीच आहे की राज हे नाव आहे. पण काल्पनिक सुद्धा नावं असतात, हे सुद्धा आज तुम्हाला मी एक्सप्लेन करणार. आता काल्पनिक नावं म्हणजे कोणती असतात, तर जी गोष्ट आपल्याला दिसत नाही, फक्त आपण कल्पना करतो की बाबा ही अस्तित्वात नाही आहे, पण आपल्या कल्पनेवर आधारित असते. उदाहरणार्थ आपण त्याच्यामध्ये आपण काल्पनिक नावं म्हटलं तरी राक्षस हे सुद्धा एक काल्पनिक नाव आहे. आपण राक्षस क्वचित आपण सगळ्यांनी बघितलेला नसतो, पण संकल्पना असते की हा बाबा असा प्रकारे राक्षस असतो. कोणी बघितले ना, भूत, राक्षस, ही स्वर्ग, अमृत, ही जी नावं आहेत ती काल्पनिक आहेत, जे आपण कधीही बघितलेली नसतात किंवा शक्यतो अनुभवलेली पण नसतात, पण आपल्या कल्पनेत असते की बाबा अमृत पिल्याने माणूस कसा होतो, अमर होतो, कायमस्वरूपी जिवंत करतो. मग ह्याच्यामध्ये अमृत हे जे नाव आहे ते आहे काल्पनिक नाव. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता याच्यामध्ये राक्षस,
काही तू राक्षसी स्वरूपाचा आहेस असं म्हणलो. मग दिलेल्या वाक्यात आलेले नाम कोणते? मग याच्यामध्ये राक्षस जे आहे हे काय आलेलं आहे? नाव आलेलं आहे. मग याच्यामध्ये फुलांची नावे सुद्धा असतील. आता काल्पनिक नावं पहिल्यांदा मी का उल्लेख केला? कारण काही मुलांना हे माहिती नसतं. मग आता पहिल्यांदा त्याच्यामध्ये फुलांची नावं आली. आता फुलांच्या नावामध्ये मोगरा असेल, मोगरा, झेंडू, चंपा, चमेली, अबोली ही काय फुलांची नावे आहेत. फळांची नावे आंबा, चिक्कू, फणस, मोसंबी, संत्री, म्हणजे जेवढी आपण फळांची नावे असतील ती. त्याच्यानंतर नद्यांची नावे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, कावेरी ही नद्यांची नावे आहेत. मग आपण नुसतं जर म्हटलं की मी या नदीला भेट द्यायला गेलेलो, मग आपल्याला समजतं का? नाही समजत. मग गंगा नदीला मी भेट दिली अशा प्रकारे म्हटलं तर आपल्याला काय होतं, नेमक्या कोणत्या नदीला नाव दिलं आणि त्या नदीचं नाव काय आहे ते आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर विशिष्ट मुलींची नावे असतील, मुलांची नावे असतील, विशिष्ट मनातील अवस्था सुद्धा असतात. त्या मनातील अवस्थांची सुद्धा नावे असतात. उदाहरणार्थ राग असू दे, द्वेष असू दे, आनंद असू दे, हा सुद्धा विशिष्ट आपल्याला रागांची नावे असते सुद्धा काय आहेत आपल्याला आहेत. आता याच्यामध्ये नक्षत्रांची नावे आहेत. त्याच्यामध्ये नक्षत्रांच्या नाव्यामध्ये आपण कृत्तिका नक्षत्र, मृग नक्षत्र, हस्त नक्षत्र हे सुद्धा आपण काय करायचे त्याच्यामध्ये ह्या सुद्धा नावांच्या प्रकारांमध्ये आहेत. आपल्या मार्गदर्शिका जे आहे IM विनरची मार्गदर्शिका त्याच्यामध्ये आपल्याला अगदी सोपा सुटसुटीत अभ्यास असा दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून सुद्धा आपण खूप मोठ्या आपल्याला ज्ञान मिळवू शकतो. असं आपल्या IM विनरच्या अकॅडमीच्या आपल्या मार्गदर्शिकेमध्ये सुटसुटीत अभ्यास दिलेला आहे. प्रॉपर जे आपल्याला नॉलेज पाहिजे याच्यामध्ये त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काय आहे हे घटकांचं विश्लेषण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध उदाहरणे दिलेली आहेत. त्याचा आपल्याला भरपूर पुढे स्कॉलरशिप साठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. म्हणजे अतिशय तुमचा 3री मध्ये मराठीचा पूर्णपणे पाया भक्कम हा होत आहे. ताऱ्यांची नावे असतील, ध्रुव तारा, ताऱ्यांची नावे असतील किंवा गावांची नावे असतील, पशूंची नावे, पर्वतांची नावे, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये काय येतं नाव येतं. म्हणून या नावाला आपण जे दिलेले नाव असतं त्या नावाला आपण काय म्हणतो नाम असे म्हणतो. म्हणजे शब्दांच्या जातीमध्ये जो पहिला जो येतो तो नाम येतो. आता लक्षात आलं नाम म्हणजे काय? त्याच्यामध्ये मी पर्वतांची नावं, ग्रहांची नावं, काल्पनिक नावे असतील, नद्यांची नावे असतील, मुलामुलींची नावे असतील, गावांची नावे असतील. भारत माझा देश आहे. आता हे काय झालं आपल्या देशाचं नाव झालं की भारत माझा देश आहे याच्यामध्ये आलेलं नाम कोणतं? तर एवढ्या सोप्या पद्धतीने पण आपल्याला प्रश्न विचारू शकतात. पण भारत हे काय आहे याच्यामध्ये आपल्याला दिलेलं नाव आहे. आता एक प्रश्न तुम्हाला घालणार आहे. तर रात्रीच्या वेळी सप्तर्षी दिसतात बघा. हा आता इथं रात्रीच्या वेळी आता बघा रात्रीच्या वेळी तारा दिसतो. तर ह्याच्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं नाम ओळखायचं असतं. मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ताऱ्यांची सुद्धा नावे येतात. शुक्र तारा, त्याच्यानंतर आपण बघितलं तर सूर्य, ध्रुव, व्यास हे सगळे जे आहेत हे तारे आहेत. मग ह्याच्यामधलं नाव कोणतं येतं तर सप्तर्षी. आलं लक्षात? आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही नवीन जी मुलं आहेत आपल्याला IM विनर एक्झामला जी बसलेले आहेत त्यांच्यासाठी काय आहे इथं असे प्रश्न विचारत नाहीत आपल्याला की दिलेल्या वाक्यातील नाम कोणते. काय देतात दिलेल्या वाक्यातील नाम ओळखून त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला काय करायचा असतो पर्याय क्रमांक योग्य प्रकारे हा गोल रंगवायचा असतो. आपली जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं असतं गोल हे व्यवस्थित रंगवायचे असतात. त्याच्यामध्ये 4 आपल्याला ऑप्शन दिले जातात, पर्याय दिले जातात 1 2 3 4. मग ह्याच्यामध्ये एका पहिल्या ऑप्शनला दिलेलं असतं रात्रीच्या.
दुसऱ्या ऑप्शनला दिलेलं असतं वेरी, तिसऱ्या ऑप्शनला दिलेलं असतं सप्तर्षी, आणि चौथ्या ऑप्शनला दिलेलं असतं तारे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर ह्या दिलेल्या वाक्यातील नाम ओळखून त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला काय करायचा असतो, आपल्याला रंगवायचा असतो. मग आता मला तुम्हाला काय करतात, हे 4 पर्याय दिलेले असतात. पर्याय क्रमांक 1 रात्रीच्या, दुसरा पर्याय क्रमांक आहे वेळी, तिसरा आहे सप्तर्षी आणि चौथा आहे तारे. मग काही मुलं काय करतात, ह्याच्यामध्ये कन्फ्युज होतात की काही ज्या मुलांना माहिती नसते की आपल्याला नाम ओळखायचं किंवा गडबड जी मुलं करतात ते काय करतात, तारे हा शब्द लिहून टाकतात. पण तारे काय झाला, हा कॉमन नाम झाला, म्हणजे सगळे तारे आहेत त्या ताऱ्यांमध्ये सुद्धा काही नाम दिलेलं असतं. आलं लक्षात? मग त्या ताऱ्याला नाव दिलेलं आहे का की सप्तर्षी, म्हणून त्याच्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये नाव काय येणार आहे, नाम कोणतं येणार आहे, सप्तर्षी. पण आपण प्रॉपर नाव हा शब्द तिथं वापरत नाही, तर नाम असा शब्द वापरतो. नाम हा शब्द वापरतो आणि नाम हा शब्द सप्तर्षी मध्ये वापरला जातो. आलं लक्षात? आता बघा, मग आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जर आपल्याला नाव ओळखता आलं, नाम ओळखता आलं, तर आपण किती नंबरला नाम आहे, 3 नंबरला नाम आहे. मग आपण काय करायचंय, 3 नंबरच्या पर्यायाला व्यवस्थित गोल करायचा आहे. तर आपल्या पहिल्या लेक्चर पासूनच काही मुलांना कसं होतं, काही मुलांना माहिती नसतं की बाबा पहिली दुसरीला बऱ्याच परीक्षा पण पर्याय क्रमांकाने लिहिलेले असतात. पण आता तिसरीमध्ये काही मुलं जर नवीन ऍडमिशन आपले असतील तर त्या मुलांच्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे की आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायामधील आपल्याला काय करायचं असतो, योग्य पर्याय जो असतो व्यवस्थित प्रश्न वाचून आपल्याला तो लिहावा लागतो. आलं लक्षात? मग त्याचप्रमाणे हा प्रश्न मी तुम्हाला इथे दिलेला आहे की सप्तर्षी. मग आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन क्रमांक 3 ला व्यवस्थित गोल करायचंय. ऑप्शन नंबर 3 ला आपण काय करू शकतो, 3 नंबर ऑप्शन बरोबर असेल तर त्याला गोल करू शकतो. आता मैदानावर मुले खेळत होती, राज पाय घसरून पडला. एक उदाहरण आहे, मैदानावर मुले खेळत होती, राज पाय घसरून पडला. दिलेल्या वाक्यातील नाम कोणते, दिलेल्या वाक्यातील नाम कोणते? तर ह्याच्यामध्ये बघा, 1 नंबरचा ऑप्शन आहे, आता मी ओरली तुम्हाला सांगणार आहे, तोंडी. 1 नंबरचा ऑप्शन आहे राज, 2 नंबरचा ऑप्शन आहे मुले, 3 नंबरचा ऑप्शन आहे मैदान आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे खेळ. तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये बरीच मुलं कन्फ्युज होतात. बरीच म्हणजे कन्फ्युज कसं होतात, मैदान आहे, राज आहे, खेळत आहे, मग ह्याच्यामध्ये नाम कसं ओळखायचं, तर आपल्याला ओळखायचं ते प्रॉपर नाम ओळखायचं. विशेष म्हणजे त्याचं नाम कोणतं आलेलं आहे, जर ते आपल्याला ओळखता आलं तर त्याच्यामध्ये कोण घसरून पडला, नाम ओळखाय, कोण पडला, तर राज पडला. मैदानावर खेळत असताना राज घसरून, राजचा पाय घसरला किंवा घसरून पडला असं आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये राज हे काय येणार आहे, नाम येणार आहे. बरीच मुलं अशा प्रकारे कन्फ्युज होतात की ती मुलं काय करत असतात की त्याच्यामध्ये मैदान हे लिहित असतात. पण मैदान हे करेक्ट आहे का, तर मैदान हे आता त्याच्यामध्ये प्रॉपर नाव आलेलं आहे. 4 पर्याय, 4 पर्यायामध्ये प्रॉपर आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे आपल्याला नामच पाहिजे, प्रॉपर नाव तिथं दिलेलं आहे तेच आपल्याला ओळखून लिहायचं आहे. त्याच्यामुळे नाव त्याच्यामध्ये काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1च आहे, तो राज आहे, तो येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 ला तुम्ही काय करू शकता, गोल रंगवू शकता. तर सांगायचं काय गोष्ट की आपल्याला नाम हे आपल्याला जरी पहिली दुसरी झालं असतं तर अशा प्रकारचे कन्फ्युजिंग प्रश्न असतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक सुद्धा मार्क तुमचा जाऊ नये यासाठी मी पुन्हा एकदा थोडेसे कन्फ्युज करणारे प्रश्न तुम्हाला आता मी सांगितले आणि त्याप्रमाणे तुम्ही काय केलेले आहे, तुम्ही ते प्रश्न सोडवायचे आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर शब्दांच्या जातीमध्ये आज आपण पहिल्यांदा जो बघितला तो नाम बघितला. नाम नंतर जो दुसरा प्रकार येतो त्याचा आता आपण इथं बघूया. नाम नंतर दुसरा प्रकार येतो शब्दांच्या जातीमध्ये. आपण आपल्या मार्गदर्शक महत्वाची सूचना आहे, आपण आपल्या मार्गदर्शिकेप्रमाणे अतिशय छान आपली मार्गदर्शिका आहे याच्यामध्ये, त्याप्रमाणे आपण काय करतो त्याच्यामध्ये अभ्यासक्रम आपला चालू, रुटीन आपलं चालू. त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड लेसन आहे तो नाम आहे.
पण पहिला जो पाठ आहे आपला घटक जो आहे तो पाठ्यपुस्तकावर उतार्यावर आधारित जे प्रश्न असतात किंवा कवितेवर आधारित जे प्रश्न असतात ते सुद्धा मी तुम्हाला त्याचे एक्सप्लेन करणार आहे की ते कसे उत्तर शोधायची, कशी काढायची, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण ते कशा पद्धतीने आपण अचूक उत्तरे त्याच्यामध्ये लिहू शकतो हे एक ट्रॅक सांगणार आहे. पण आता सध्या आपण आपल्याला महत्वाचं त्याच्यामध्ये सुरुवात जी केलेली आहे ती नामने केलेली आहे शब्दांच्या जाती. ओके. दुसरा आहे तो सर्वनाम आहे. दुसरा आपल्याला कोणतं बघायचं आहे शब्दांच्या जातीचा प्रकार आहे तो सर्वनाम आहे. आलं लक्षात? तर सर्वनाम मध्ये तुम्ही बघितलं तर या नामामध्ये सगळं म्हणजे काय इथं सर्व आहे आणि मग इथं नाम आहे. काही मुलांच्या साठी सूचना म्हणजे कसं आहे, काही मुलं म्हणतात की हा आम्हाला हे पहिलीला झाले दुसरी झाले, पण काही मुलं कशी असतात अजून सुद्धा तिसरीची काही मुलं कन्फ्युज असतात की नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय. म्हणजे आपल्या अकॅडमीकडून ते अकॅडमीकडून आपण अगदी तळागाळातल्या मुलांना सुद्धा काय करतो वरपर्यंत न्यायचा प्रयत्न करू, म्हणजे ती सुद्धा मुलं कुठं कमी पडू नये की हा बाबा आपल्याला हा हे नाम सर्वनाम माहिती आहे, चला आपण पुढचं प्रकरण घेऊयात, असं न करता आहे ते सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये अजून नॉलेज देऊन, किंवा ज्या मुलांना माहिती नाहीये, जी मुलं अजून सुद्धा नाम सर्वनामामध्ये कन्फ्युज होतात त्या मुलांच्या सुद्धा आपण काय करायचं परत पुन्हा पुन्हा रिव्हिजन घेऊन त्यांना ही जी संकल्पना आहे ती क्लिअर आपल्याला करायची. आलं लक्षात? आता याच्यामध्ये बघा सर्वनाम जे आहे तर तुम्हाला सांगेल की नावामध्ये सगळं सर्वनाम म्हणजे काय, नावाऐवजी जो शब्द वापरला जातो, नामाऐवजी असं घ्या, जो शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे नेमका काय असतो, तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय आहे. आता मी तुम्हाला इथे शिकवत आहे, तर मी माझं नाव सांगितलं तुम्हाला, तर प्रत्येक वेळेला मी काय म्हणणार आहे की मी शिकवत आहे, मी माझं नाव घेणार आहे का? नाही. तर मी तुम्हाला सांगितलं, आपण हे शिकलो, आपण काल काय बघितलं होतं असं म्हणणार आहे की नाही? काय म्हणणार आहे की काल आता प्रत्येकाची नाव घेणार की राज नाही बघितलं, सनी नाही बघितलं, अथर्व नाही शिकला, अथर्व पण आज चांगला शिकला, आज राज पण चांगला शिकला, आज प्रदीप पण चांगला शिकला, आज संगीता चांगली शिकली, आज विराज चांगला शिकला, आज प्रियंका चांगली शिकली, स्वराज चांगला, असं म्हणतो का आपण? नाही. आपण कॉमन काय म्हणतो, तुम्ही आज सगळे छान शिकला असं म्हणतो. प्रॉपर म्हणजे काय म्हणतो, तुम्ही आज सगळे छान शिकले. जेव्हा ह्या सगळ्यांची नावं येतात ते नाम देतात, पण तुम्ही हा शब्द मी आता वापरलेला आहे, तुम्ही म्हणजे सगळ्या नावांच्या ऐवजी मी तुम्ही असं, आज सर्वजण खूप शांत होता वर्गामध्ये, तुम्ही आज छान शिकला, तुम्ही आज छान उत्तरे दिलीत असं म्हणतात ना शिक्षक, त्याप्रमाणे तुम्ही, आपण, मी, कोण, कोणाला, कुठे, ही जी आहे कुठे येत नाही त्यामध्ये ती आहे ती सर्वनाम आहे. आता कोण हा सर्वनाम कसा, तर ह्याच्यामध्ये कोण म्हणतो कसं सर्वनाम कसं होतं, म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य शब्द आहे तो, कोण आहे तिकडे, आता आपण म्हणतो की उद्देशून म्हणतो ना, कुणी दार वाजवलं रे, कोण आहे तिकडे असं आपण म्हणतो. मग कोण आहे तिकडे याचा अर्थ काय, तर की तो कुठल्या तरी व्यक्तीला उद्देशून आपण कोण हा शब्द वापरलेला, म्हणून कोण हे काय तर सर्वनाम येतं. आपण कुठे चाललात, आपलं नाव काय, आपण, आपले. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय करतो आपण, हे सुद्धा आपले काय आहे सर्वनाम आहे. काय चाललं आहे तुझं, तुझं हे पण सर्वनाम आहे. तर तिथं प्रॉपर नाव न घेता आपण काय करतो, याच्यामध्ये नामाऐवजी काही शब्दांचा वापर करतो, त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. म्हणजेच काय, आता याच्यामध्ये प्रश्न कसे सर्वनाम विषयी फिरवून येतात बघा. हा, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, आले लक्षात? मग ऑप्शन असतात नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम. मग नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम हे जर येत असेल तर त्याच्यामध्ये प्रश्न काय नेमका विचारले की नामाऐवजी वापरला जाणारा शब्द कोणता. मग नामाऐवजी आपल्याला माहिती पाहिजे, बरीच मुलं नाम म्हटल्यानंतर लगेच नाम या शब्दाला काय करतात, गोल करतात. पण नामाऐवजी कोणता शब्द आपण वापरतो, ह्याच्यामध्ये नामाऐवजी आपण कोणता वापरतो, सर्वनाम.
म्हणून ना सर्वनाम हे त्याच्यामध्ये ऑप्शन काय येणार आहे, हा बरोबर येणार आहे. तर आलं लक्षात सर्वांच्या की आपण सर्वनाम कशाला म्हणतो, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. आता नेक्स्ट, आता प्रॉपर जर आपल्याला म्हटलं सर्वनाम मध्ये कुठे कोण हे सुद्धा आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये सर्वनाम आहे. तो मुलगा हुशार आहे, राम छान खेळतो, राम बागेत चाललेला आहे, असं सुद्धा जे असतात ते सर्वनाम आहे. निलिमाने खेळात भाग घेतला, ती खेळ जिंकली, तिने खेळामध्ये पहिला नंबर मिळवला. तर ह्याच्यामध्ये प्रश्न की दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती सर्वनाम आलेले आहेत. तर पहिला प्रश्न मी पहिल्यांदा काय सांगितले की निलिमाने काय केला, खेळात भाग घेतला, ती छान खेळली, तिने पहिला नंबर मिळवला. ओके, मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की एकूण किती सर्वनाम आलेले आहेत. मुलं काय करतात, पहिली ओळ वाचतात, दुसरी ओळ गडबडीत वाचत नाही. पण ज्यावेळी आपल्याला एखादं सर्वनाम किती आहेत हे ओळखायला सांगतात त्यावेळी 2 ते 3 लाईन ह्या कंपल्सरी द्यायला लागतात. पहिल्या लाईन मध्ये एक सर्वनाम असतं, दुसऱ्या लाईन मध्ये 2 किंवा 3 सर्वनामांचा उल्लेख केला जातो. आता माझं किती वाक्य झालं बघा, निलिमाने खेळात भाग घेतला, त्याच्यामध्ये निलिमा हे नाम आहे, एक सुद्धा सर्वनाम आलेलं नाहीये. ती छान पळाली, ती तिथं निलिमा वापरलं का, नाही वापरले, ती वापरलं. तिने नंबर काढला किंवा ती खेळात जिंकली, ती तिने ही 2 त्याच्यामध्ये आलेली सर्वनाम. मग ऑप्शन असतात, ऑप्शन नंबर 1 1, ऑप्शन नंबर 2 2, ऑप्शन नंबर 3 3, ऑप्शन नंबर 4 4, अशा प्रकारे. मग आपल्या वाक्यामध्ये किती सर्वनामं आली होती, आपल्या वाक्यामध्ये एकूण 2 सर्वनामं आली होती. दिलेल्या वाक्यामध्ये एकूण नाम किती आलेले आहेत, दिलेल्या वाक्यामध्ये एकूण सर्वनाम किती आलेले आहेत, म्हणजे असे सुद्धा प्रश्न विचारतात वेगवेगळ्या टाईपचे. सर्वनाम म्हणजे काय, नाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय. आता आपण तिसऱ्या शब्दांची जाती जी आहे ती विशेषण मध्ये. विशेषण, तर आज आपण विशेषण मध्ये काय शिकणार आहोत, तर दिलेल्या एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण असे म्हणतो. आता विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय, तर सीमा छान गाते, सीमा सुरेख गाते, सीमा त्याच्यामध्ये काय म्हणतो की सुरेख गाते असं मी शब्द वापरला. मग ती कशा प्रकारे गाते, सीमा, सीमा हे नाव झालं, तर सुरेख गाते, सुरेख छान गाते किंवा सुरात गाते, म्हणजे तिच्या गाण्याबद्दल विशेष काय सांगितलं की सूर, आणि ते पण सुरात गाते. राज सुंदर हस्ताक्षर काढतो, सुंदर हे काय झालं, राज बद्दल सांगितलेल्या हस्ताक्षराबद्दल सुंदर हे विशेषण झालं. छान, सुरेख, सुरेल, जलद, मोठा, लहान, हे ज्या वाक्याच्या नामाबद्दल जी विशेष माहिती सांगणारे जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो, विशेषण असे म्हणतो. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ब्युटिफुल, नाईस असे शब्द असतात, याच्यामध्ये सुंदर, छान, सुरेख, सुरेख, लहान, मोठा, रंगीबेरंगी हे जे आहे ते विशेषणामध्ये येतात. विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, विशेषण असे म्हणतो. लक्षात. आता आपण काय करूया, आज जो घटक आपल्याला इथं विशेषण, सर्वनाम आणि नाम हे जे 3 घटक झाले त्याच्यावर आता मी तुम्हाला थोडक्यात 3 प्रश्न विचारणार आहे. हे प्रश्न पहिल्यांदा तुम्हाला कळू देत, मग पुढचा आपण पार्ट घेऊया. ओके, पहिला प्रश्न आहे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात. तर आता हे प्रश्न तुम्ही स्वतः त्याची उत्तरे द्यायचे. तुम्ही स्वतः तिथं आपल्या आजूबाजूला पेरेंट्स असतील तर त्यांना सांगायचं याचं उत्तर. एखाद्या वस्तूला
नामाऐवजी जो शब्द वापरतो त्याला काय म्हणतात? सर्वनामाची एक 5 सर्वनाम एक 5 सांगा किंवा सर्वनामांचे 5 उदाहरणे सांगा. काल्पनिक तिसरा प्रश्न आहे. पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारला? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? दुसरा 5 सर्वनामांची उदाहरणे सांगा. आणि तिसरा जो प्रश्न आहे तुमच्यासाठी, एकूण 5 प्रश्न घेऊया की काल्पनिक नावे कोणकोणती? काल्पनिक नावे कोणती? जेवढी तुम्हाला येतील तेवढी तुम्ही लिहू शकता. काल्पनिक नाम मी तुम्हाला सांगितलंच होतं. त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की पर्वतांची नावे लिहून काढा. आलं लक्षात? पर्वतांची नावे लिहून काढा आणि विशेषण आधारित अनुसरून तुम्ही काय करायचंय? विशेषणावर आधारित तुम्ही काय करायचंय? एक्झाम्पल लिहायचंय. त्याच्यामध्ये एक उतारा लिहायचा आहे, त्याच्यामध्ये विविध विशेषणं आली पाहिजे. अशा प्रकारे 5 प्रश्न मी तुम्हाला आज दिलेले आहेत. शेवटचा प्रश्न म्हणजे कसा आहे? तर फूल सुंदर आहे, फुलाचा सुगंध खूप छान येतो. आता फूल हे घेतल्यानंतर सुरेख, सुंदर हे 2 नाम आली, मग ही विशेष नाम सांगणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे 5 ओळीचं उत्तर आल्याचं, त्याच्यामध्ये विशेष नामांचा उल्लेख पाहिजे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आज आपण नाम सर्वनाम विशेषण पहिल्या लेक्चरला घेतलेलं आहे. बरीच मुलं अजून याच्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं असतील तर घ्या. आपल्याला भरपूर अशा छान पद्धतीने आपले हे क्लासेस होणार आहेत, सोप्या पद्धतीने, आणि छान असे क्लासेस आपण घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये आपण यावेळी उत्कृष्ट दर्जाचे आपल्या अकॅडमीकडून आपल्याला सुविधा पुरवल्या गेलेल्या आहेत, देणारच आहोत आम्ही. त्याचा सगळ्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येय अकॅडमीच्या या सुविधांचा लाभ घेऊयात आणि आपण असंच काय करूया, चांगले प्रयत्न करून यश मिळवूया. ओके, थँक्यू.